सगळ्या कार्यक्रमाला इथे येऊन इतका आनंद होतो का हे कार्यक्रम आपला हा घरचा कार्यक्रम आहे. हे आपलं भाजप म्हणजे आपलं घर आहे. पण मी जरा सुद्धा भाजपचा भक्त आहे, मी मोदीजींचा भक्त आहे. आणि आता हे 15 वर्ष झाले, 16व्या वर्षाचं आपलं जे दिवाळी सेलिब्रेशन होईल तेव्हा मुंबईवरती कमळ फुललेलं असेल याची मला खात्री आहे. आणि मला आठवते आपल्याच परिसरामध्ये आपले हे आले होते मिनिस्टर नाही आपले भुळे होते. नाही आपलं नाव यार हे फार माझी वाईट शिवाय मला नाव लक्षात राहत. पियुष गोयल. तो पियुष गोयल जे आले होते त्यांच्यासाठी प्रचारासाठी मी आलो होतो. आणि तेव्हा मी म्हटलं होतं का आपण नुसता एक कॅन्डिडेट निवडून देत नाही आहोत तर आपण एक मंत्री निवडून देत आहोत. तर तसंच ह्या वेळेला आपल्या ह्या परिसरातून आपला एक कॉर्पोरेटर निवडून देण्यात येणार आहेच. पण तो एखादी सांगता येत कारण भाजप नवीन लोकांना संधी देत असते म्हणून सांगता येत नाही का एखाद्या ह्या वेळेचा महापौर सुद्धा इथून निवडून गेलेला असतो. महापौर होईल आणि मी भाजपचा मोदींचा भक्त आहे आणि भाजप माझं घर आहे. असं कोण म्हणताय? कोण आहे ते? मराठी अभिनेते. अच्छा, ते भाजपचा महापौर म्हणतात. नक्की मराठी आहेत ना ते? नक्की मराठी आहेत ना ते? म्हणजे मला शंका वाटते. ते कोणत्याही पक्षाचे असू द्यात, प्रत्येकाला मताचा अधिकार आहे. पण आपण एक कलाकार आहात आणि तुमचं सिनेमे फक्त भाजपच्या लोकांनी बघितलेले नाहीयेत. तात्या विंचू चावेल तुम्हाला असं बोलला तर. तात्या विंचू असं मराठी माणूस होता, रात्री चावा गेली येऊन गळा दाबेल. सध्या दिवाळी सुरू आहे आणि फटाकेही फुटत आहेत. त्या फुटणाऱ्या फटाक्यांचा संदर्भ देत एकनाथ शिंदे असं म्हणाले की महायुतीचा ॲटॉम बॉम्ब लवकरच फुटेल. महाविकास आघाडीचे सगळे फटाके आहेत, लवंग्या सुरसुऱ्या निष्प्रभ ठरतील आणि पराभव दिसल्यानं निवडणुका लवकर घ्या म्हणजे निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती केली जाते. अजिबात निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती कोणीच केलेली नाही. निवडणूक याद्या दुरुस्त करा, याद्यांमधला घोटाळा दुरुस्त करा. एकनाथ शिंदेने जो पैसा टाकलाय निवडणूक याद्या बिघडवण्यासाठी तो साफ करा, हीच मागणी आहे ना. आणि ती योग्य मागणी आहे. त्यांनी भाऊबंदकी नाटक परत एकदा पाहायला पाहिजे. त्यांनी काल नाटकाचा उल्लेख केला ना, भाऊबंदकी. ते स्क्रिप्ट त्यांनी वाचलं पाहिजे, मग त्यांना कळेल की भाऊबंदकी म्हणजे काय असतं. आणि